हाय फ्रेंड्स. तर मी माझ्या जस्ट एक आहे ना क्लासमध्ये एका मुलीसोबत बोलल्यावर डिस्कशन करत होतो आम्ही. समजा असंच की आई वडील लग्नानंतरची प्रॉब्लेम काय असते किंवा अगोदरची काय असते. तर त्यात आहे ना आम्ही दोघीजण एकमेकींचे थॉट बघत होतो. तर सगळ्यांसोबतच एकच कंडिशन अप्लाय होती की बाई लग्नाच्या अगोदर काही जरी करायचं असलं तुला तर तू नंतर कर, लग्नानंतर कर कोणती पण गोष्ट. एन्जॉय करायचा असला किंवा कुठं जायचं असलं किंवा काही किंवा म्हणजे कुठे पण काही करायचं असलं तर पण समजा आता लग्न झालं, लग्नाच्या नंतर आहे ना सगळं सासरकडे जातं. तर सासरकडे गेल्यावर सासरचे काय म्हणतात, नाही तुला हे नाही जमत ते नाही जमत. तर मग आम्ही हा विचार केला की जगायचं कधी मुलींनी. लग्नाच्या अगोदर आई वडील रेस्ट्रिक्शन लावतात, लग्नाच्या नंतर सासू सासरे रेस्ट्रिक्शन्स लावतात. तर त्या मुली खुश आहेत ज्यांना आहे ना हस्बंड पण चांगले भेटतात, सासू सासरे पण चांगले भेटतात आणि मेन म्हणजे आई वडील पण चांगले भेटतात. कारण की काही काही मुलींचं मी बघते की त्यांना आहे ना प्रत्येक गोष्टीत फ्रीडम आहे, लग्न अगोदर पण आणि नंतर पण. तर काही वेळेस असं होतं की तुम्हाला तुमचे आईवडील डिसिजन घ्यायला सांगतात की नको करू, पण तुम्ही तुमच्या मनाने लग्नाच्या अगोदर फ्रीडम जर पाहिजे असली तर मला करायचं आहे. आईवडील थोडंफार रोखतील ठोकतील पण आपल्याला करू देतील, पण लग्नाच्या नंतर नवऱ्याच्या आणि सासू मनावर असल्यावर ते तर कधीच करू देणार नाही. त्यामुळे ज्या अनमॅरिड मुली आहेत त्यांनी हा व्हिडिओ जर बघितला तर नक्की तुम्हाला जे करायचं असलं ते प्रयत्न करा की आम्ही करणार आहोत आणि आईवडिलांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. कारण की सासू सासऱ्यांना जर कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि त्या आई वडिलांपेक्षा जास्त करत बसावं लागतं. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ पाहिला असला तर करा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असला व्हिडिओ तर धन्यवाद.